तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना विनंती असेल लवकर सामना चालू करायचा आहे. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. मॅचला सुरुवात होईल. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. बीट करून पाठीमागे चाललाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अजय आहे गोलंदाजी स्ट्राईक वरती. स्ट्राईक एंडला शिवा जाधव. बॉस नॉन सेकंड एंडला आशिष. सलमीची जोडी, प्रारंभिक जोडी मात्र मैदानाच्या हातमध्ये दाखल झाली आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल आणि अवांतर धावसंख्येने मात्र संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाचे एक धाव येईल. सिंगल. काय बॉल हाताळलाय. वेगाने टाकलेला चेंडू. डॉट बॉल. अजय मन अगदी चांगली गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने मात्र टप्पा लाईन लेंथ हाताळतोय अप्रतिम अशी गोलंदाजी मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय. गती काढून घेतली या बॉल वरती. डॉट बॉल. सगळे डॉट बॉल आहेत, फक्त एकच व्हाईट बॉल आलाय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केलेत. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. बॉल हवेत आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन. महत्वाची विकेट होती. फटका फसला जातोय. बीट करून पाठीमागे चाललाय. चांगला बॉल तिथे हाताळलाय. तीन धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक इथे समाप्त झाल्यानंतर 3 धावा धावफलकावरती लागत असताना जरूर पाहायला मिळाल्यात. परंतु ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू आहे, अगदी कमी धावसंख्या पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी यंग टॅलेंटेड असे गोलंदाज मात्र अगदी वाटोळे संघाकडनं मात्र पाहायला मिळत आहेत. पुढचं षटक मात्र हाताळण्यासाठी शुभम आलाय. ओहो, जबरदस्त.
आशिषच्या पाठमधून एक मोठा तडाखा जरूर आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय, बीट करून पाठीमागे चाललाय हा बॉल. चांगली गोलंदाजी मात्र इथे होत असताना मात्र पाहायला मिळते. हॅलो, हो हो, इथे आणखीन एक चांगला बॉल. हॅलो हॅलो चेक. हॅलो, डिक्लेअर स्वरूपाची ही धावफलकावरती जरूर ऍड होईल. टोटल धाव संख्या 10 धावा. खोडून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. ओव्हर द बॉल हेड. इनसाइड आउट फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडस फॉर्मलिंग पाहायला मिळालं, परंतु 2 धाबा. इन्फॉर्म बॅटर अगदी आपण जर पाहायला गेलं तर आशिष अगदी चांगल्या लयमध्ये असताना मात्र पाहायला मिळतोय, परंतु जर विचार जर धावांचा केला तर मोठ्या फटक्याची जरूर गरज असेल. मोठे फटके मारावे लागतील. पंधरा धाबा 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचं षटक आहे. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 15. या धावसंख्येवरती अगदी चांगला स्टॉप तिथे केलाय, परंतु अंतिमच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज मात्र वापरला जातोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. यंग टॅलेंटेड असा हा गोलंदाज आपण जर पाहायला गेलं ना तर फणसवडी वाटोळे संघाकडे यंग टॅलेंटेड खेळाडू सातत्याने मात्र पाहायला मिळतात. त्यातलाच हा गोलंदाज मगाशी देखील शुभम होता. हो, आखूड टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती, प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल तिथे येत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. दुसरा धाबेचा प्रयत्न इथे होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात आणि 2 धाबेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 18 या धावसंख्येवरती. फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालंय का? नाही झालंय. विकेटचं होईल पतन. आणखीन एक मोठा झटका लागतोय फलंदाज बाद.
खोलवर टप्प्याचा बॉल होता तिथे आपण जर पाहायला गेलं तर दिशा द्यायची होती बीट करून पाठीमागे चाललाय डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यासाठी जरूर जात होते परंतु प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये आणि इथे इनिंगची होते समाप्ती. पहिला डाव इथे समोर झाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 19. फक्त 20 धावांचं लक्ष. 19 झाल्यात. 20 धावांवरती रोखलंय टीम सनबूर संघाला. चला कुसरूड टीम आणि लेंडोरी टीम टॉस साठी या. टीम कुसरूड आणि टीम लेंडोरी नेक्स्ट मॅच मध्ये. कुसरूड आणि लेंडोरी टीम टॉस साठी या लगेच. नेक्स्ट मॅच मध्ये कुसरूड संघाने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. लेंडोरी संघाला आमंत्रित केले बॅटिंग साठी नेक्स्ट मॅच मध्ये. वीस धावांचं लक्ष. 18 चेंडू 20 करायचे. आशिष पहिलं षटक हाताळतोय आणि स्ट्रायक एंडला अजय आणि अक्षय. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कॅचचा कॉल आहे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्ट. नाराज असतील स्वतःवरती देखील. अगदी कॅच आली होती हातामध्ये परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल निसटला. जबरदस्त स्ट्रोक. समोरच्या दिशेने फटका. बॉल सीमा पार. सिक्सर.
गती द्यायची आहे थोडीशी. लोअर फुटबॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, तिथे एक धाव कंप्लीट होते, सिंगल येते. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन भरपूर मिळालाय, बॉल सीमा पार. इट्स अ ह्यूज हिट, षटकार, सिक्सर. आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एक पाहिजे की दोन पाहिजे? विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असेल. चला टीम कुसरूड, आपण फिल्डिंग घेतली, तयार राहायचंय. ओहो, एका हातामध्ये खेळलेला फटका, काहीतरी आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि 2 धाब्याने सामना जिंकलाय. अर्थातच टीम फणसवाडी वाटोळे संघाने. चला टीम कुसरूड, फिल्डिंग लावून घ्या.